नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 8वीतील विषय गणित प्रकरण व्हेरिएशन या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन आणि त्यावरील उदाहरणे तसंच इनव्हर्स व्हेरिएशन आणि त्यावरील उदाहरणे पाहिली. आज आपण टाइम, वर्क अँड स्पीड या घटकावरची उदाहरणे पाहणार आहोत. एक्झाम्पल्स रिलेटेड टू द नंबर ऑफ वर्कर्स अँड टाइम टेकन टू फिनिश द वर्क आर ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. सिमिलरली, there are some examples related to the time taken to cover a distance by a vehicle and its uniform speed. Such examples of variation are the examples related to time, work and speed. Now we will see how to solve such examples of variation. Time, work and speed म्हणजेच टाइम म्हणजे वेळ, वर्क म्हणजे काम आणि स्पीड म्हणजे वेग. म्हणजे आज आपण वेळ, काम आणि वेग यावरील उदाहरणं पाहणार आहोत. आपण 7.3 मधील काही उदाहरणं पाहू. सुरुवातीला आपण पाहू, इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours. 15 कामगार एक भिंत 48 तासामध्ये बांधतात. हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. तर तीच भिंत आपल्याला 30 तासात बांधण्यासाठी किती कामगार लागतील. आता हे जे उदाहरण आहे ते इनव्हर्स प्रपोर्शनचं उदाहरण आहे. इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय की एक राशी जर वाढत असेल तर दुसरी कमी होते किंवा एक राशी कमी होत असेल तर दुसरी वाढते. या ठिकाणी आपण वर्कर साठी लेटर घेऊ W, नंबर ऑफ वर्कर्स, आणि टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट दिस वर्क, त्यासाठी आपण घेऊ टाइम, T हे अक्षर घेऊ. तर कामगारांची संख्या आणि लागणाऱ्या तासांची संख्या किंवा लागणारे तास यांच्यामध्ये काय इनव्हर्स प्रपोर्शन असते. या ठिकाणी आपण लिहू W इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू T. म्हणजे आपल्याला जर दोन राशींमध्ये जर इनव्हर्स प्रपोर्शन असेल तर त्यांचा गुणाकार स्थिर असतो. म्हणजे आपण असं लिहितो W गुणिले T बरोबर K. K ला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट ऑफ K इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शन. म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला, चलनाचा स्थिरांक असं म्हणतो. आता इथं पहिला भाग आपल्याला दिलेला आहे की जर 15 वर्कर असतील तर 48 तास लागतात, 48 hours. 50 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours. म्हणजे इफ W is equal to 15, then time required is 48 hours. या किमती आपण ह्याच्यामध्ये ठेवूया समीकरण 1 मध्ये. आपल्याला मिळेल W ची किंमत 15, T ची व्हॅल्यू आपण ठेवतो 48 इज इक्वल टू K. आता ही आपल्याला K ची किंमत मिळाली.
त्याला काय म्हणतो आपण, व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट, के ची किंमत. आता ही के ची किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवायची आपल्याला. म्हणजे आपल्याला असं मिळेल W गुणिले T बरोबर 15 गुणिले 48. आणि ह्याला काय म्हणतो आपण, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. काय इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे चलनाचे समीकरण. आता पुढचा भाग काय आहे ह्याच्यामध्ये, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. 30 तासामध्ये हे काम पूर्ण करायचं असेल तर किती वर्कर्स लागतील. आता बघा 48 तासामध्ये 15 वर्कर म्हणजे 30 तास कमी झाले, म्हणजे वर्करची संख्या काय होणार आहे, वाढणार आहे. तर मग या ठिकाणी आपण लिहू T बरोबर 30, देन W इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. W ची किंमत काढायची आपण. हे याच्यामध्ये ठेवू आपण, समीकरण 1 मध्ये ठेवू. W इंटू 30 इज इक्वल टू 15 इंटू 48. Therefore, W is equal to 15 times of 48 upon 30. हे जर आपण सिंप्लिफाय केलं तर आपल्याला उत्तर मिळेल W बरोबर 15 एके 15 आणि 15 दुने 30 आणि 48 भागिले 2. W बरोबर 2 दुने 4 आणि 2 चौक 8. म्हणजे आपल्याला तेच काम पूर्ण करण्यासाठी 30 तासामध्ये ते काम पूर्ण करण्यासाठी 24 वर्कर्स लागतात. जसा आपल्याला प्रश्न विचारलाय तसं आपल्याला उत्तर दिलं पाहिजे. हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. इथं काय लिहिणार आपण, 24 वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. इथं फक्त आपण काय करू, हाऊ मेनीच्या ऐवजी तर काय लिहायचं उत्तरामध्ये, 24 वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू do the same work in 30 hours. Next example is (120) bags of half-liter milk. 120 bags of half-liter milk can be filled by machine within 3 minutes. Find the time to fill such 1800 bags. 3 मिनिटांमध्ये एक मशीन काय करते, 120 बॅग दुधाच्या भरते. अर्धा लिटरच्या पिशव्या 120 भरण्यासाठी फक्त 3 मिनिटं लागतात. तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागतो. आता हे डायरेक्ट व्हेरिएशनचं उदाहरण आहे. यासाठी बॅग साठी आपण नंबर ऑफ बॅग्स त्याच्यासाठी आपण लेटर घेऊ B आणि टाइम साठी अक्षर घेऊ आपण T. तर जेवढ्या बॅग जास्त तेवढा लागणारा वेळ जास्त, म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशनचं उदाहरण आहे. ज्या ठिकाणी आपण असं लिहू की B इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. B इज
directly proportional to T. Number of bags is directly proportional to time required. मग जर दोन राशीमध्ये जर डायरेक्ट प्रोपोर्शन असेल तर त्यांचा भागाकार स्थिर असतो. मगाशी आपण पाहिलं की दोन राशीमध्ये इनव्हर्स प्रोपोर्शन असेल, बघा या ठिकाणी दोन राशीमध्ये इनव्हर्स प्रोपोर्शन असेल तर त्यांचा गुणाकार हा स्थिर असतो, आणि जर दोन राशींमध्ये डायरेक्ट प्रोपोर्शन असेल तर त्यांचा भागाकार स्थिर असतो. हा के ला काय म्हणतो, के इज कॉन्स्टंट. आता ह्याच्यामध्ये किमती ठेवू आपण. बी ची किंमत जर 120 असेल तर वेळ किती लागतो, टाइम इज इक्वल टू 3 मिनिट्स. हे किंमत ठेवू आपण 120 भागिले 3 बरोबर के, म्हणून के बरोबर 3 चौक 12 म्हणजे इथे येईल 40. म्हणजे आपल्याला के ची किंमत मिळाली 4. के ची काय, व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनल. नंतर ही जी किंमत आहे ते हे आपलं समीकरण क्रमांक 1 याच्यामध्ये ठेवायची. या ठिकाणी बी छेद टी बरोबर के ची किंमत आली 40, आणि याला काय म्हणतो आपण, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, म्हणजे चलनाचे समीकरण. या चलनाच्या समीकरणामध्ये आता आपल्याला बाकीची किंमत ठेवायची. या ठिकाणी काय म्हटले आता की बी ची किंमत जर 1800 असेल तर टी ची किंमत किती. या ठिकाणी घेऊ, जर किंवा इफ बी इज इक्वल टू 1800 then the find the value of t. आता ह्या ज्या दोन किमती आहेत या बी ची किंमत आपण या समीकरणामध्ये ठेवू, चलनाच्या समीकरणामध्ये. ह्याला 40/1 असं म्हणू आपण. तिरकस गुणाकार केला टी इंटू 40, 1 गुणिले 1800 होते, आणि टी बरोबर 1800 डिवायडेड बाय 40. टी बरोबर हा शून्याला हे शून्य गेला, 4 ने 180 ला आपण भागलं तर 4 त्रिक 12, 4 चौक 16, या ठिकाणी 4 चौक 16, खाली 18तून 16 गेले तर 2 राहतील आणि हे 0 20, 4 पंचे 20, 45 मिनिट्स. हे आपलं उत्तर असेल. टाइम रिक्वायर्ड टू फिल 1800 bags is 45 minutes. पुढचं उदाहरण पाहू आपण. यातलं a car with speed 60 km/h takes 8 hours to travel
the same distance. A car with speed 60 km per hour takes 8 hours to travel some distance. What should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours? आता या ठिकाणी स्पीड साठी आपण अक्षर घेऊ कार विथ स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. या ठिकाणी वेगासाठी आपण घेऊ वेलॉसिटी किंवा स्पीड साठी आपण घेऊ व्ही. स्पीड साठी आपण अक्षर घेऊ व्ही आणि वेळेसाठी आपण अक्षर घेऊ टाइम रिक्वायर्ड इट्स टी. आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन असेल का इनडायरेक्ट व्हेरिएशन. गाडीचा वेग वाढवला तर आपल्याला एखाद्या इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी कमी वेळ लागेल. जर सावकाश गेला तर तुम्हाला जास्त वेळ लागेल. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे इनव्हर्स व्हेरिएशन असणार. या ठिकाणी फी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू म्हणजे वेलॉसिटी आणि टाइम यांच्यामध्ये काय असणार आहे इनव्हर्स व्हेरिएशन असणार. आपण पाहिले की जर इनव्हर्स व्हेरिएशन असेल तर त्यांचा गुणाकार काय असतो स्थिर असतो की फी इंटू टी इज इक्वल टू के. त्याला केला काय म्हणतो आपण कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शन चलनाचा स्थिरांक. आणि याला क्रमांक आपण देतो 1. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये काय ठेवायची व्ही ची किंमत 60 आणि त्यावेळेस टाइम किती लागतो आपल्याला 8. या ठिकाणी घेऊ इफ व्ही इज इक्वल टू 60 then t is equal to 8. ह्या किमती ठेवू आपण 60 into 8 is equal to k. ही काय आपल्याला मिळाली व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट. हे आलेली के ची किंमत आपण कशामध्ये ठेवायची समीकरण 1 मध्ये ठेवायची. जे आपल्याला असं मिळेल पी गुणिले टी बरोबर 60 into 8 आणि ह्याला काय म्हणतो आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. वाटलंच त्याला आपण क्रमांक देऊ 2. आता पुढे काय सांगितलंय व्हॉट शुड बी द इनक्रीज इन द स्पीड. जर आपल्याला 7.5 तासामध्येच ते अंतर पूर्ण करायचंय तर आपल्याला वेग कितीने वाढवावी लागेल. या ठिकाणी आपल्याला टाइम दिलेला आहे 7.5 hour म्हणजे आपण असं लिहू 7.5. आणि आपल्याला काय काढायची व्हेलॉसिटी काढायची क्वेश्चन. याच्यामध्ये आपण किंमत ठेवू 7.5 into v. आपण टी ची किंमत ठेवली 7.5, v आहे तसाच ठेवला आणि बरोबर 60 into 8. v is equal to 7.5.
आता आपल्याला ह्याला सोपं रूप द्यायचंय. हे 60 आहे तसंच लिहिलं, गुणिले 8 भागिले हे 7.5 हे एक दशांश चिन्ह आहे, ते आपण एक घर काय करू पुढे जाऊ, म्हणजे होईल 75. आता या ठिकाणी एक घर पुढे गेलं म्हणून या ठिकाणी याच्यावरती एक शून्य किंवा ह्याचं एक घर पुढे जाऊ. आणि आता याला फक्त सोपं रूप द्यायचं आणि आपल्याला किंमत काढायची. साई 48 भागिले 75. याला आपल्याला सोपं रूप द्यायचंय. तर हे आपण 48 कसं लिहू शकतो, तर 48 गुणिले 100 भागिले 75, 3 गुणिले 25, 25 त्रिक 75. त्याला सोपं रूप देऊ आपण. 25 एक 25, 25 चौक 100, 3 एक 3, या ठिकाणी 3 एक 3 आणि 3 सक 18. जे अंशस्थानी राहिले फक्त 16 गुणिले 4, ते 16 चौक 64. या ठिकाणी आपल्याला स्पीड कितीने वाढवावं लागेल, v = 64 km/h. या ठिकाणी आपल्याला जसा प्रश्न विचारलाय तसं आपण उत्तर देऊ शकतो. इथं व्हॉट शुड बी द इनक्रीज इन द स्पीड इफ द सेम डिस्टन्स इज टू बी कवर्ड इन 7.5 hours. उत्तर काय लिहिणार, टू कव्हर द सेम डिस्टन्स इन 7.5 hours, speed required 64 km/h.